ट्रिपल एचची मागणी झाली, ब्रेकिंग आले, याचा अर्थ या ठिकाणी टॉस जिंकायला काय निर्णय घेणार आहात? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू, कारण आमचे प्लेयर जे आले ते थोडं ग्राउंडवर राहिल्यानंतर आम्ही थोडंसं त्यांना चान्स देण्याचा प्रयत्न करू. जास्त प्रश्न पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, फटका तर चांगला सजवलाय, बघूया काय घडतंय. चेंडू कुठे जाईल, डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेलाय का? चेंडू संघाने टॉस जिंकला. या बेला कुटपदा चेंडू वरती अप्रतिम फटका, दत्त प्रसादचा प्रतिसाद, डीप मिड विकेटला पुलचा दमदार फटका, चेंडू सीमार शपार षटकार टप्प्याचा टाकला आणि अकू टप्प्याचा बॉल म्हणजे अगदी दत्तू सावंतसाठी परिपूर्ण मेजबानीचं प्रभुत्व. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अगदी झाले. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळाय, खरं तर स्क्वेअर लेगला खेळायचा होता. गॅप मधून बॉल पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडतोय, मागच्या बॉलवर षटकार, या बॉलवर चौकार येतोय. प्रशांत सर या ट्रॉफीज आहेत. ऑन साइडला दत्त प्रसाद आज काय खाऊन आले काही समजत नाही मैदानावरती, आणि 6 धावांचा गल्ला जमा केलाय मैदानावरती. अप्रतिम बॅटिंग दत्त प्रसादची, धावपल करती धाबा 32 आहेत, आणि आतापर्यंत गोलंदाज श्रेयश. ओ हो, डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है, आणि 2 मोठे दिग्गज खेळाडू आहेत, आणि त्याच वेळेला आपण बघितलं तर काय फटका सजवलाय. हे गेंदबाजी की पिटाई, शानदार स्ट्रोक, अगदी वाखाणण्याजोग फटका होता. पुढे टाकलेला बॉल रिप्लेमध्ये पाहायला मिळतोय, तयार होता आणि ज्या बॉलच्या तयारीत होता खरं तर प्रशांत सर ओंकार, आणि तशाच पद्धतीचा बॉल टाकला, अगदी सहजतेने बॉटमॅनचा त्याने वापर केला आणि हा षटकार ठोकला. गोलंदाज सज्ज फुलटॉस चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु खबरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. श्रेयस कदमने दमखम दाखवलाय, षटकार वसूल केला, आणि त्यानंतर फुलटॉस चेंडूवरती बॅट अपेक्षेप्रमाणे तळपलेली नाहीये. खरं तर आपण पाहिलं तर हा फुलटॉस होता आणि फुलटॉसवर टायमिंग जुळलं नव्हतं. टायमिंग खराब म्हणावं लागेल. प्रयत्न ओंकारचा चांगला होता, परंतु तेवढंच प्रशांत सर कौतुक करावं लागेल. cricket.in पर गौरव आए, गौरव चले गए. इस ओवर में श्रेयस कदम ने दूसरा झटका दिया है, एक गेंद अपना खाता नहीं खोल पाए और शिफ्ट झाला, आणि तेच पाहायला मिळते. खरं तर केतन मात्रे गोलंदाजी करताना महागडा ठरला होता. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, आतमध्ये येणारा बॉल बाजी करने, स्कोर 45, 2 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद के नीचे खिलाड़ी के, ये कैच हो जाएगा, शानदार कैच हुआ मैदान के अंदर. मैजिकल ओवर में जो प्लान था उस प्लान के अनुसार गेंदबाजी रही. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला की मॅजिकल ओव्हरमध्ये जो प्लॅन एक्झिक्यूट करायचा होता, खरं तर शुभमला त्यासाठी बोलवलं गेलं होतं आणि अगदी त्याने तो प्लॅन एक्झिक्यूट केला. खरं तर मी मगाशी उल्लेख केला होता की दत्तू सावंतला स्ट्रायकिंग इनिंग ब्रेक में होगा टॉस, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, जिसकी जरूरत है. गेंद बाउंड्री रन के बाहर जाते भी 6 रनों के लिए. दत्तू सावंत टूट पड़े हैं, शानदार स्ट्रोक, वेलकम 6. अगदी मागे जात असताना पूलचा पॉवरफुल झटका दाखवला आणि त्यानंतर षटकार वसूल केलाय. अशाच फटक्यांची गरज होती आणि तो एक षटकार सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. दत्तूच्या बॅटमधून आलाय आणि उसका लुप्त उठाते हुए अब अब गेंद है ऊपर चलेगी, खड़ी होती हुई गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, कैच छूटा है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए भाग रहे, या खतरा हो सकता है. नॉन स्ट्राइकर इन पर बिल्कुल बल्लेबाज रनआउट हो जाएंगे, लेकिन 4 गड्यांच्या मध्ये सुरेख कामगिरी, अप्रतिम गोलंदाजी या ओव्हरमध्ये निश्चितच झाले. बघूया काय घडतंय. फलंदाज बहुधा बाद होईल. पंचांचं समर्थ रोडला संघानं या ठिकाणी उभारल्यात 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. कल्पेश आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत. कल्पेश, आपलं देखील स्वागत आहे. धावांचं लक्ष, पहिला चेंडू राईट मोठी विकेटने. दत्तूचा पहिला चेंडू वेग होता, तेवढा चांगला बाउन्स प्राप्त. दत्तू पुन्हा एकदा तयार राईट मोठी विकेटने. ऑन साइडला लॉब केलाय, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज इट 6. बॅट आणि फेकून दिलं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषेच्या बाहेर. पहा टायमिंग प्रॉपर जुळलं आणि त्यानंतर काउकवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रन, षटकार. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आले की समोरच्याला आसमान दाखवता येतं. स्ट्रायकिंग एंडला चिन्मयचा पहिला चेंडू, फुलेलेंचा बॉल, हेलिकॉप्टर, वा वा वा, अफलातून टायमिंग, डीप मिड विकेट मधून बॉल फेकून दिलाय, सीमा पार, षटकार. त्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा फटका पाहाल. फुलरलिन बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढला, वा काय फटका सजवलाय, 6 रन वसूल केलेत. ताकद, नजाकत, सौंदर्य सर्व काही पाहायला मिळालं. खरं तर फुललिनचा बॉल होता, बॉटमॅनचा चांगला वापर, आणि त्यानंतर ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, डोळ्यांचं पार न फेडणारा फटका, फिनॉमिनल शॉट असं म्हणावं लागेल. अभूतपूर्व फटका पाहायला मिळाला.
फटका फ्लाईट पाहायला मिळतोय आणि फ्लाइटेड चौकार यावेळेला येतोय. वन बाउन्स चेंडू चाललाय सीम या षटकातला पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवलाय. स्ट्रॉंग अपील येस अंपायर सिग्नल. OUT आउट. मोठी विकेट. बिग विकेट डाऊन. केतन म्हात्रे OUT बॅक टू दी पवेलियन गॉन. तो की फॉर्म मध्ये होता आणि त्याची विकेट आता मात्र गमावली आहे. फलंदाज श्रेयस कदम आणखीन एक तुफानी खेळाडू पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने पुल केलाय. पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल षटकार आपली उपलब्धता सिद्ध केली आहे. चिन्मयच्या विरोधात हा फटका देखील स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेचलाय. बॅक टू बॅक दुसरा धमाका जादूगार इथे दाखल झालाय. पहिला बॉल ऑन दी राईज पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑप्शन मधून हा चेंडू आता सरळ रत्नागिरी शहराला. षटकार आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. अखेर झेल टिपलाय. श्रेयस कदमचा खेळ देखील इथे 5 बॉलमध्ये 19 धावा काढल्या. 3 षटकार त्याने ठोकले. ती षटकारांची आतिषबाजी मैदानावरती पाहायला मिळाली. पहा राहुल ओसवाल यांचा हा बॉल समोर खेळायचं होतं. उंची जास्त इथे पाहायला मिळाली आणि नक्कीच तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खूप चांगला झेल विकेट आली. श्रेयस कदम बॅक टू द नाकवा स्ट्रायकिंग एंड वरती. राहुल ओसवालच्या विरुद्ध काय फटका सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर बॉल समोर येथे पाठवलाय बाउंड्री लाईनच्या. देखील चांगली फटकेबाजी केली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका परंतु या वेळेला तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि तिथे झेल टिपलाय. धाव फलक आहे 52 धावांचा पाठलाग करत असताना 46 धावा गडी बाद झालेत आतापर्यंत 3. नक्कीच विकेट आली इथून आणि ही विकेट महत्वाची ठरेल का येणारं पुढचं षटक सांगेल. अरफान नाकवाची विकेट तर आले परंतु येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर मॅजिक ओव्हर असेल. त्या मॅजिकल ओव्हर ओमकार देवीदास देसाई मॅच फिनिश. अहमद नाकवाच्या बॅट मधून हा दमदार षटकार आणि सामना इथे संपवलाय. मध्ये आपण पाहणार आहोत हा फटका कटर होता आणि अगदी कटरला ओळखत असताना थोडासा मागे बॉडी बॅलन्स ट्रान्सफर केला. त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना अहमदच्या बॅटमधून हा षटकार आलाय. त्या षटकाराबरोबरच हा सामना इथे समाप्त होतोय. मॅचची मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. 51 धावा बनवल्या गेल्या.